मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान जे आहे ते एका गायिकेने केलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे। ताई, खरं तर एका महिलेने दुसऱ्या एका महिलेबद्दल अशा पद्धतीचं एक वादग्रस्त विधान जे आहे ते केलेलं आहे। खरं तर त्या देखील गायिकाच आहेत, दोघीही गायिका आहेत। कसं पाहता या वक्तव्याकडे, आपली काय या संदर्भातली प्रतिक्रिया असणार आहे? खरं तर अंजली भारती यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या संदर्भात अत्यंत जे घृणास्पद असं विधान केलं आहे ना, त्याचा मी सर्वप्रथम कडक शब्दात जाहीर निषेध करते। या महाराष्ट्राची माती जी जिजाऊ सावित्री रमाई अहिल्यादेवींची आहे, या मातीमध्ये एका महिलेनं दुसऱ्या महिलेबद्दल इतकं विखारी विधान करणं, मला वाटतं यापेक्षा दुर्दैवी काहीच असू शकत नाही। अंजली भारतींना मला सांगायचं आहे की टीका करत असताना सुद्धा विचारांचा विरोध हा विचारांनी केला पाहिजे। तिथं आपण अशा पद्धतीची घाणेरडी भाषा जर वापरत असू ना, तर हे आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण आहे। एखादी महिला, मग तिची जात कोणतीही असेल, तिचा धर्म कोणताही असेल, ती राजकारणात असेल, ती गायिका असेल, अभिनेत्री असेल किंवा तिचं प्रोफेशन कुठलंही असेल, एखादी महिला मग ती कोणत्याही पद्धतीचे कपडे घालत असेल, ती शिक्षित असेल किंवा अशिक्षित असेल, पण तिचा सन्मान हा झालाच पाहिजे। आणि अशा पद्धतीनं कोणत्याही, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबद्दलच नव्हे तर समाजातल्या सर्वसामान्य महिलेबद्दल सुद्धा जर उद्या कोणी असं विधान केलं तर ते आम्ही अजिबात खपवून घेणार नाही। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानाचं शस्त्र आपल्याला दिलं, त्या माध्यमातून अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना पायबंद घालणं खूप गरजेचं आहे। ते खरं तर काल मंत्री गिरीश महाजनांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख जो आहे तो राहून गेलेला होता, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे। मात्र असं असताना एकीकडे 26 जानेवारीसारखा म्हणजे प्रजासत्ताक दिन आहे आणि दुसरीकडे ज्यांनी संविधान दिलं त्यांचंच नावाचा विसर पडला। काय एकंदरीत आपल्या पक्षाची भूमिका आहे या संदर्भात? बघा, या ठिकाणी मी पक्षाची भूमिका म्हणण्यापेक्षा एक भीमाची लेक म्हणून मला या ठिकाणी भूमिका मांडायची आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही आहे, तो आमच्या काळजाचा विषय आहे, तो आमच्या अस्मितेचा विषय आहे। गिरीश महाजन साहेब, आपल्याला मला या ठिकाणी नम्रपणानं एक प्रश्न विचारायचा आहे की 26 जानेवारी आपण साजरा करतो कारण त्या दिवसापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान अंमलात आलं आणि हे भारत प्रजासत्ताक झालं। संविधानाचा गौरव होत असताना त्याच दिवशी तुम्हाला संविधानाच्या शिल्पकाराचा विसर पडतो, त्याची तुम्हाला आठवण करून द्यावी लागते। ज्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे तुम्ही मंत्री झालात, तुम्ही लाल दिव्याच्या गाडीत फिरताय, त्यांच्या नावाचा विसर पडणं हे अनवधान नाही आहे, मला वाटतं तो कृतघ्नपणा आहे। आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा विसर पडला ना, तर मग इथून पुढं जर ही भीमशक्ती तुमचा विसर जेव्हा त्यांना पडेल तेव्हा आपलं नाव कुठे जाईल याचा तुम्ही विचार करा। त्यामुळे मला या ठिकाणी मनापासून अभिनंदन करायचं। दादा, बघा ना की आज आपण महिलांच्या बद्दल बोलतोय, म्हणजे एका बाजूला आपण अंजली भारतीचा निषेध करतोय, ठीक आहे, त्यांनी चुकीचं विधान केलं, तिचा निषेध झालाच पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला ज्या माधवीताईंनी काल आपल्या नोकरीची पर्वा न करता, सत्तेची भीती न बाळगता, मला माती उचलावी लागली तरी चालेल, वाळू उचलावी लागली तरी चालेल, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशी आणि सन्मानाशी तडजोड करणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या त्या रणरागिणीला माझा सॅल्यूट आहे। गिरीश महाजन साहेब, एक महिला म्हणून, एक भीमाची लेक म्हणून विनंती करते, आमच्या माधवीताईंवर कुठलीच कारवाई करू नका, थोडं मोठं मन दाखवा। आणि जर अशी काही कारवाई आपण केलीत तर पक्ष, महायुती सगळं बाजूला ठेवून आम्ही भीमाच्या लेकी त्यांच्या समर्थनात रस्त्यावर उतरू। खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत, कशा पद्धतीचा एकंदरीत त्यांचा दौरा असणार आहे, काय एकंदरीत शेड्यूल आहे? आदरणीय उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब हे सोलापूरच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत। आमच्यासारख्या सगळ्या शिवसैनिकांच्यासाठी साहेबांचा 2 दिवसाचा दौरा हे प्रेरणा देणारा आणि ऊर्जा देणारा ठरणार आहे। उद्या संध्याकाळी परभणीवरून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं सोलापुरात आगमन होईल। सोलापुरातील अक्कलकोट जिल्हा परिषद गटामधील वळसंग इथे त्यांची जाहीर सभा होणार आहे। त्याच्यानंतर त्यांचा बालाजी सरोवर इथे मुक्काम असेल। सोलापूर जिल्हा परिषदेच्या संदर्भात, पंचायत समितीच्या रणनीतीच्या संदर्भात सगळ्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर ते चर्चा करणार आहेत। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 29ला सकाळच्या सत्रामध्ये धाराशिव आणि मोहोळ येथे त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्याच दिवशी मोहोळमध्ये आहेत. कुठेतरी दोन्ही पक्षांच्या एकमेकांवर टीका पाहायला मिळतील काय? हे बघा, जय आणि वीरू एकत्र येतील तर राजकारणाचा शोले तर होणारच आहे, पण आमच्या जय आणि वीरूची दोस्ती तुटणार नाहीये. हे फेविकॉल का जोड आहे. महायुती अभेद्य आहे आणि अभेद्यच राहील. एकमेकांच्या वरती टीका काय होईल याही पेक्षा जर एकाच दिवशी सोलापुरातल्या एकाच तालुक्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतील तर त्यांचा सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी काय योगदान त्यांच्याकडून मिळेल किंवा ते काय घोषणा करतील याकडे आमचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तर या होत्या ज्योती वाघमारे. आणि आपण पाहतोय की खरं तर गिरीश महाजनांच्या वक्तव्याचा निषेध करतानाच अंजली भारती ज्या गायिका आहेत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा देखील त्यांनी निषेध केला आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामॅन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.